आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट। सायबर क्राईममुळे मोठमोठ्या उद्योगपतींचं आर्थिक नुकसान झाल्याचं आपण पाहिलंय। पण याच सायबर क्राईमनं बॉलिवूडला देखील धक्का दिलाय। अभिनेता अक्षय कुमारची मुलगी अशाच सायबर क्राईम मधून वाचल्याचं समोर आलंय। स्वतः अक्षय कुमारनं सायबर जागरूकता महिना या कार्यक्रमामध्ये याबाबत माहिती दिली। खिलाडी अक्षय कुमारच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं होतं पाहूया। ऑनलाईन मोबाईल गेम खेळताना सावधान। ऑनलाईन गेम नेऊ शकतो तुम्हाला संकटाच्या गर्तेत। सबसे बडा खिलाडी अक्षय कुमारलाही आता सायबर धोक्याचा अनुभव। सायबर फ्रॉड, डिजिटल अरेस्ट अशी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती घडताना सध्या आपण वारंवार पाहतोय। मात्र असाच धक्कादायक अनुभव खुद्द अभिनेता अक्षय कुमारला आलाय। अक्षय कुमारची 13 वर्षांची मुलगी घरात ऑनलाईन गेम खेळत होती, तेव्हा तिची एका अज्ञाताशी ऑनलाईन ओळख झाली। त्या व्यक्तीनं आधी अक्षयच्या मुलीशी मैत्री केली आणि नंतर थेट नग्न फोटोंची मागणी केली। मुंबईत एका परिसंवादात अक्षयनं हा प्रकार सांगितला। मेरी डॉटर एक वीडियो गेम खेल रही थी एंड देन ही सेंड अ मैसेज, कैन यू सेंड मी अ न्यूड पिक्चर ऑफ योर्स। इट वॉज माय डॉटर, शी switched off the whole thing and she went and told my wife, and this is how everything begins. It was great that she went and spoke to my wife about it. This is how things begin. ये भी एक साइबर क्राइम का ही एक हिस्सा है। या प्रकारानंतर अक्षयनं मुख्यमंत्र्यांकडे 7वी पासून 10वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात सायबर सिक्युरिटीचा समावेश करण्याची मागणी केली आहे। याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीही त्यांना आलेला अनुभव शेअर केला। मी स्वतः YouTube ब्राउज करत होतो आणि माझं एक भाषण दिसलं, त्याला काहीतरी सबटायटल होतं म्हणून मी ते उघडलं। मीच भाषण करत होतो, आवाजही माझाच होता, पण भाषण वेगळंच होतं। मी सांगत होतो की परवाच कुठल्या तरी डॉक्टर शेट्टीचं एक औषध मी वापरलं आणि हे अतिशय चांगलं औषध होतं आणि आपण देखील हे औषध वापरा। आता डॉक्टर शेट्टी काळा का गोरा मी बघितलेला नाही, त्यामुळे एआयचा उपयोग करून इथे डीप फेकही नाही। इट्स व्हेरी सिम्पल, आय एम टॉकिंग। फक्त त्यांनी माझ्या भाषणाशी, माझ्या लिपशी सिंक्रोनाइज करून माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण हे त्या ठिकाणी टाकलं आणि एखाद्याला बेमालूमपणे असं वाटावं की मी खरोखरच कुठले तर डॉक्टर शेट्टी का कोण आहे त्यांचं औषध घेऊन सगळ्यांना रिकमेंड करतो। देशात ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत। त्यात आर्थिक फसवणुकीपासून सेक्सटॉर्शन सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। 2024 मध्ये भारतात सायबर फसवणुकीत 22,845 कोटींचं नुकसान झालं। ही रक्कम 2023च्या तुलनेत 206% वाढली। 36,37,000 प्रकरणं देशभरात नोंदवली गेली। पुणे शहरात 2022 पासून आतापर्यंत सुमारे 1,500 सेक्सटॉर्शनची प्रकरणं नोंदवली गेली। खाजगी फोटो, व्हिडिओ लीक करण्याची धमकी देऊन पैसे मागण्यात आले। ठाण्यात नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांपैकी जवळपास 50% प्रकरणं सेक्सटॉर्शनशी संबंधित आहेत। सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सापडायचं नसेल तर लोकांनीच सजग राहण्याची गरज आहे। त्यासाठी सरकारनं उपक्रम सुरू केलाय। हे प्रकार टाळण्यासाठी घ्यायची काळजीही तुमच्याच हाती आहे। अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका। सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्सवर अनोळखी प्रोफाईल्सना ॲक्सेप्ट करू नका। गरजेहून अधिक सौहार्द दाखवणाऱ्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका। गोपनीय माहिती, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू नका। खाजगी ॲप्स, डेटिंग ॲप्सवर फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याआधी विचार करा। एखादी गोष्ट शेअर करायची झाल्यास ती व्हायरल होणार नाही याची काळजी घ्या। स्क्रीनशॉट्स, मेसेजेस, कॉल रेकॉर्ड्स, डिजिटल पुरावे जतन करा। गैरप्रकार घडल्यास तातडीनं पोलिसांकडे तक्रार दाखल करा। प्रत्येक वेळ सायबर क्रिमिनल्स जे असतात ते वेगवेगळ्या कुलापती लढवतात। आपल्याकडे कौटुंबिक सायबर सुरक्षित
साठी अवेअरनेस, मग समाजात सायबर सुरक्षित अवेअरनेस, तुमच्या बिल्डिंगमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये आणि तुमच्या घरात असणारे वडीलधारी मंडळांमध्ये सुद्धा आपल्याला सायबर सुरक्षित अवेअरनेस आणला पाहिजे. तेव्हा आपण एक सायबर सुरक्षित समाजाची रचना करू शकतो. अक्षय कुमारनं सर्वसामान्यांना सावध करण्यासाठी थेट ही माहिती जाहीर केली. मात्र असे प्रकार तुमच्यासोबत घडले असतील तर वेळीच पोलिसांना कळवा. सायबर तंत्रज्ञान दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर करताना वैयक्तिक सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.